नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील नवमः पाठः सूक्तिसुधाचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्तिसुधामधील सगळ्या श्लोकांचा अर्थ बघितलेला होता. आज आपण याचा भाषाभ्यास बघूया. बघा, भाषाभ्यासामध्ये श्लोक पहिला, त्यावरचे प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न बघा. एक वाक्येन उत्तरत म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या. त्यातला पहिला, कैहि धनम न ह्रियते म्हणजे विचारलंय विद्यारूपी धन हे कोणाकडून चोरले जाऊ शकत नाही. आता इथे फक्त धनम असा शब्द पुस्तकात वापरलाय, पण आपल्या या पहिल्या श्लोकामध्ये विद्यारूपी धनाबद्दलच सगळं काही बोललेलं आहे. त्याच्यामुळे आपण विद्यारूपी धन असाच अर्थ घ्यायचा आहे. तर कोणाकडून विद्यारूपी धन चोरले जाऊ शकत नाही, तर चोरांकडून. म्हणून आपण उत्तर लिहिणार चोरैहि विद्याधनम न ह्रियते. आणि इथे कैहि हे किम सर्वनाम पुल्लिंगाचं तृतीय बहुवचन आहे. त्याच्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला चौरैहि हे तृतीय बहुवचन आपण वापरलेलं आहे. ज्याप्रमाणे प्रश्नार्थक सर्वनाम त्याप्रमाणेच त्याचं उत्तर. पुढचा बघा. केषु धनम न विभज्यते म्हणजे विचारलंय विद्यारूपी धन हे कोणामध्ये वाटले जाऊ शकत नाही, तर भावंडांमध्ये. म्हणून भातृषु विद्याधनम न विभज्यते असं आपण उत्तर लिहिणार. पुढे सर्व धनप्रधानम किम म्हणजे विचारलंय सगळ्या धनांमध्ये सर्वश्रेष्ठ धन कोणते, तर विद्याधनम सर्वधनप्रधानम म्हणजे विद्यारूपी धन हेच सर्व धनांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. हा झाला पहिला प्रश्न एक वाक्यानवाला. आता पुढचा जो आहे माध्यम भाषा उत्तरत, तो आपण शेवटी बघूया. सगळ्या श्लोकांचे जे एक एक माध्यम भाषा उत्तरत प्रश्न आहेत ते आपण सगळ्या शेवटी बघणार आहोत. आत्ता तिसरा प्रश्न बघा. संधी विग्रहम कुरुत वर्धत एव त्याची संधी होईल वर्धते अधिक एव. चौथा प्रश्न बघा. समानार्थक शब्दम लिखत समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे चोरह, याला आहे स्तेनह. भारह, भार म्हणजे ओझे किंवा वजन, याला आहे भरह. नित्यम म्हणजे नेहमी, याला आहे सततम. विद्या याला आहे ज्ञानम. धनम याला आहे वित्तम. आणि प्रधानम याला आहे श्रेष्ठम. आता पाचवा प्रश्न बघा. विरुद्धार्थक शब्दम लिखत विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे व्ययः म्हणजे खर्च करणे, तर याच्या उलट विरुद्धार्थी आहे संचयः. दुसरा आहे नित्यम, तर याला विरुद्धार्थी शब्द अनित्यम. प्रधानम गौणम. हे होते पहिल्या श्लोकावरचे प्रश्न. आता दुसऱ्या श्लोकावरचे बघा. त्यातला पहिला आहे संधिम कुरुत. आता संधी आपल्याला करून तो शब्द लिहायचा आहे. आता बघा काय दिलंय. परह अधिक वा अधिक इति, तर संधी होईल पूर्ण परो अधिक वेती. त्यानंतर वसुधा अधिक एव वसुधैव असं होईल. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा एक वाक्येन उत्तरत एका वाक्यात उत्तरे द्या. त्यातला पहिला अयम निजः अयम परः इति केशाम गणना म्हणजे विचारलंय हा आपला हा परका असा विचार कोणाचा असतो, तर ज्यांची संकोचित मनोवृत्ती असते त्यांचा असतो. म्हणून लिहिलंय बघा उत्तर अयम निजः अयम परः इति लघुचेतसाम गणना. त्याच्यानंतर पुढे केशाम कृते वसुधा एव कुटुंबकम भवती म्हणजे कोणासाठी पृथ्वी हेच आपले कुटुंब असते, तर ज्यांचं मन मोठं असतं, जे उदार मनोवृत्तीचे लोक असतात त्यांच्यासाठी. म्हणून उदारचरितानां कृते वसुधा एव कुटुंबकम भवती असं आपण उत्तर लिहिणार. त्याच्यानंतर पुढे बघा. स्तंभमेलनम कुरुत. आता स्तंभमेलनम कुरुत म्हणजे स्वीयम, तर याला
त्याच्यामध्ये बघा निजः हा शब्द आहे समानार्थी. तसंच चिंतनम म्हणजे गणना किंवा विचार. स्वीयम म्हणजे आपले लोक, त्यालाच निजः हा सुद्धा शब्द आहे. चिंतनम म्हणजे विचार, त्याला गणना हा शब्द आहे. अन्यः म्हणजे परके लोक, तर याच्यासाठी परः हा शब्द दिला आहे त्या स्तंभामध्ये. आणि पृथिवी याच्यासाठी वसुधा हा शब्द आहे. त्याच्यानंतर आता तिसऱ्या श्लोकावरचे प्रश्न बघा. एकवाक्येन उत्तरत. त्यातला पहिला, परोपकाराय वृक्षाः किं कुर्वन्ति. म्हणजे म्हटलंय परोपकारासाठी झाडे काय करतात तर फळे देतात. म्हणून परोपकाराय वृक्षाः फलन्ति म्हणजे त्यांना परोपकारासाठीच फळं येतात असं. पुढे परोपकाराय नद्यः किं कुर्वन्ति म्हणजे परोपकारासाठी नद्या काय करतात तर नद्या वाहतात. म्हणून परोपकाराय नद्यः वहन्ति. पुढे बघा, काः परोपकाराय दुहन्ति म्हणजे कोण परोपकारासाठी दूध देतात तर गायी परोपकारासाठी दूध देतात. म्हणून गावः परोपकाराय दुहन्ति. आता इथे काहा हे सुद्धा बहुवचन आहे आणि गावः हे सुद्धा बहुवचन आहे. पुढे बघा, शरीरम किमर्थम म्हणजे हे शरीर कशासाठी आहे तर परोपकार करण्यासाठी आहे, म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आहे. म्हणून परोपकारार्थम शरीरम. त्यानंतर पुढे बघा, एकवचने परिवर्तयत म्हणजे आता इथे बहुवचनात वाक्य दिलंय त्यांनी आणि ते आपल्याला एकवचनामध्ये बदलून लिहायचं आहे. त्यातलं पहिलं बघा, वृक्षाः फलन्ति. तर वृक्षाः हे सुद्धा बहुवचन आहे देवाहा प्रमाणे. आणि फलन्ति मधला अंती हा प्रत्यय सुद्धा बहुवचनाचा आहे. ती तह अंती बहुवचन. तर आता ते आपल्याला एकवचनात करायचंय. मग वृक्षाहाचं काय होईल तर वृक्षः देवः प्रमाणे वृक्षः. आणि फलन्तीचं होईल फलती, कारण ती हा प्रत्यय एकवचनाचा आहे. तसंच पुढे एक वाक्य दिलंय त्यांनी, नद्यः वहन्ति. तर त्याचं नद्यःचं आपल्याला माहिती आहे नद्यः हे बहुवचन आहे, त्याचं एकवचन काय होईल नदी, कारण नदी नद्यौ नद्यः प्रथमा. नदी नद्यौ नद्यः प्रथमा म्हणून नदी हे एकवचन आहे. आणि वहन्ति मधला अंती हा प्रत्यय बहुवचन आहे, बहुवचनाचा आहे. त्या जागी ती हा प्रत्यय लावून वहती असं रूप होईल, म्हणून नदी वहती. पुढे बघा, चौथा प्रश्न, समानार्थक शब्दम लिखत. त्याच्यासाठी वृक्षाहाला आहे पादपाः, नद्यः सरितः, शरीरम देहः. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, विरुद्धार्थक शब्दम लिखत. उपकारः अपकारः विरुद्धार्थी. परः म्हणजे परका व्यक्ती, त्याला आहे निजः म्हणजे आपला व्यक्ती आपले लोक असं. त्यानंतर चौथ्या श्लोकाचे प्रश्न बघा, रिक्त स्थानम पूरयत म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत याच्यातल्या आपल्याला. तर सत्संगती ही धीयः जाड्यम आणि इथे रिकामी जागा आहे. तर काय येईल म्हणजे सज्जनांमुळे किंवा सज्जनांच्या सहवासामुळे बुद्धीचा मंदपणा दूर होतो, म्हणून हरती हे इथे येणार आहे हरती. त्याच्यानंतर सत्संगती ही वाची डॅश सिंचती म्हणजेच सत्संगती आपल्या वाणीमध्ये सत्याचे सिंचन करते, म्हणून इथं आपण सत्यम हे लिहिणार आहोत. सत्संगती ही वाची सत्यम सिंचती. पुढे सत्संगती ही डॅश दिशती. सत्संगती ही मानोन्नतीम दिशती म्हणजे सत्संगतीमुळे आपल्याला मान आणि उन्नतीचा मार्ग मिळतो किंवा दिशा सापडते. त्याच्यानंतर बघा, सत्संगती ही पापम डॅश म्हणजे सत्संगतीमुळे पाप काय होतं दूर होतं, म्हणून
पापम अपाकरोती असं आपण इथे लिहिणार आहे. त्याच्यानंतर सत्संगती चित्तम डॅश. सत्संगतीमुळे काय होतं, आपलं मन कसं होतं, प्रसन्न होतं, म्हणून प्रसादयती असं आपण इथे लिहिणार आहे. त्यानंतर पुढे सत्संगती दीक्षु डॅश तनोती. सत्संगतीमुळे काय होतं, आपली जी कीर्ती आहे ती दिशांना पसरते, म्हणून सत्संगती दीक्षु कीर्तिम तनोती असं येईल. पुढे बघा श्लोक 5. त्यामध्ये संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यात बघा पहिलं दिलंय नार्यस्तु. कशी होईल संधी, नार्यः अधिक तू. त्याच्यानंतर यत्रैताः कसं होईल, यत्र अधिक एताः. पुढे आहे एतास्तु. कशी होईल संधी, एताः अधिक तू. आणि पुढे बघा तत्राफलाः. कशी होईल, तत्र अधिक अफलाः. त्याच्यानंतर सर्वास्तत्र. सर्वाः अधिक तत्र. इथे विसर्ग आहे सर्वाः नंतर. पुढे बघा एकवाक्येन उत्तरत. त्यातला पहिला देवताः कुत्र रमन्ते. म्हणजे म्हटलंय देवता कुठे रममाण होतात, तर कुठे होतात, तर जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, म्हणजेच त्यांना मान सन्मान दिला जातो. म्हणून म्हटलंय यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते. म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवतासुद्धा रममाण होतात. पुढे क्रियाः कुत्र अफलाः भवन्ति. म्हणजे कार्य कुठे निष्फळ होतात, तर जिथे स्त्रियांची पूजा केली जात नाही तिथे. म्हणून यत्र नार्यः न पूज्यन्ते तत्र क्रियाः अफलाः भवन्ति. पुढे बघा एकवचने परिवर्तयत. आता इथे सुद्धा पुन्हा तसंच बहुवचनात वाक्य दिलंय ते एकवचनी करायचं आहे. पहिलं आहे नार्यः पूज्यन्ते. नार्यः हे बहुवचन आहे, तर त्याचं एकवचन काय होईल, नारी. नदीप्रमाणेच चालतोय हा शब्द, त्यामुळे नारी असं होईल. आणि पूज्यन्ते, ते इथे अंते. अंत्य हा प्रत्यय बहुवचनाचा लागलाय, त्याच्यामुळे ते हा प्रत्यय एकवचनाचा लावून पूज्यते असं रूप होईल. पुढे देवताः रमन्ते. आता देवताः मालाहाप्रमाणे बहुवचन झालंय, माला हे एकवचन आहे, त्याप्रमाणे देवता असं रूप होईल. आणि पुन्हा तसंच रमन्ते मधला अंत्य प्रत्यय जाऊन ते प्रत्यय लावून रमते असं रूप होईल. पुढे एताः न पूज्यन्ते. आता आपल्याला माहिती आहे एषा एते एताः प्रथमा. एताः बहुवचन आहे, तर त्याचं एकवचन काय होईल, एषा. एषा न तसंच राहील आणि पूज्यन्तेचं होईल पूज्यते. शेवटचं सर्वाः क्रियाः अफलाः. सर्वाहाचं होईल सर्वा, क्रियाहाचं होईल क्रिया आणि अफलाहाचं होईल अफला. पुढचा 5वा प्रश्न बघा काय आहे. नारी इत्यर्थम अमरकोश पंक्तीम लिखत. आता त्यांनी म्हटले नारी या शब्दासाठी अमरकोश पंक्ती लिहा. तर बघा काय लिहिली आहे मी. स्त्री, योषिदांगना, योषा, नारी, सीमंतिनी, वधूः. ही आहे अमरकोश पंक्ती नारीसाठीची. आता 6व्या श्लोकाचे प्रश्न बघा. संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यातलं पहिलं चातकः अधिक, इथे डॅश आहे आणि पुढे त्यांनी शब्द दिलाय चातक स्त्री चतुरान. आता काय होईल, चातकः अधिक त्रिचतुरान बरोबर चातक स्त्री चतुरान. पुढे आहे सो अपि, सोपी असं आहे, मग कसं होईल, सह अधिक अपि. त्याच्यानंतर बघा विश्वम अधिक अंभसा बरोबर विश्वंभसा असं होईल. महताम अधिक उदारता बरोबर महतामुदारता असं होईल. त्याच्यानंतर बघा
एकवाक्येन उत्तरत आहे पुढे. चातकः पयःकणान् कम याचते, म्हणजे चातक पक्षी पाण्याचे थेंब कोणाला मागतो तर ढगाला मागतो. म्हणून चातकः पयःकणान् मेघम याचते. घवर अनुस्वार द्यायचा आहे, मेघम याचते. त्याच्यानंतर जलधरः केवलम चातकस्य तृष्णां शाम्यति उत संपूर्ण विश्वस्य, म्हणजे ढग फक्त चातकाची तहान शमवतो की संपूर्ण विश्वाची. तर जलधरः न केवलम चातकस्य तृष्णां शमयति अपितु संपूर्ण विश्वस्य तृष्णां शमयति, म्हणजे ढग फक्त चातकाचीच तहान भागवत नाही तर संपूर्ण विश्वाची तहान भागवतो. पुढे बघा. महताम उदारता कस्य दृष्टांतेन ज्ञायते, म्हणजे मोठ्या लोकांची उदारता कोणाच्या उदाहरणाने सांगितली आहे तर महताम उदारता मेघस्य दृष्टांतेन ज्ञायते, ढगाच्या उदाहरणाने इथे सांगितलेली आहे. पुढे बघा. रूपपरिचयम कुरुत, आपल्याला अंभसा, महताम, पिपासया आणि पयः ही रूपं त्यांनी सोडवायला दिलेली आहेत. त्यातलं पहिलं बघा अंभसा. तर याच्यामध्ये मूळ शब्द म्हणजेच प्रातिपदिक आहे अंभस. हा सकारांत शब्द आहे, नपुंसकलिंगी, आणि याची विभक्ती आहे तृतीया आणि वचन एकवचनम. तसंच महताम, महत हा याच्यातला मूळ शब्द आहे, तकारांत, पुल्लिंगी, षष्ठी, बहुवचन. पिपासया यामध्ये मूळ शब्द आहे पिपासा, आकारांत, स्त्रीलिंगी, तृतीया, एकवचन. त्याच्यानंतर पयः याच्यामध्ये मूळ शब्द आहे पयस, सकारांत, नपुंसकलिंगी, द्वितीया, एकवचन. पुढचा प्रश्न बघा. समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत, म्हणजे आता इथे आपल्याला एक वाक्य दिलं आहे आणि त्यात दोन शब्दांना खाली अंडरलाईन केली आहे त्यांनी, आणि त्या शब्दांसाठी आपल्याला समानार्थी शब्द वापरून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. वाक्य बघा काय आहे. चातकः पयसः कणान् जलधरम याचते, म्हणजे चातक पक्षी पाण्याचे थेंब ढगाकडे मागतो. मग आता याच्यामध्ये पयसः म्हणजे पाणी, तर याच्यासाठी जलस्य हा शब्द आहे, कारण पयसः ही षष्ठी आहे त्याच्यामुळे जलस्य असं आपण तिथे लिहू शकतो. आणि जलधरम म्हणजे मेघ, तर मेघम असं त्याचं होईल. मग कसं पूर्ण वाक्य होईल. चातकः जलस्य कणान् मेघम याचते असं होईल. पुढे बघा. अमरकोश पंक्तीम लिखत, आता अमरकोश पंक्ती लिहायची आहे जलधरः आणि अंभः या दोन शब्दांसाठी. आता बघा जलधरासाठी बघा आधी. जलधरः अभ्रम मेघो वारिवाहस्तडितवान वारिदोंबुभृत अशी आहे. आणि अंभःसाठी ही मी 8वीच्या पुस्तकातली लिहिलेली आहे. उदकम जीवनम तोयम पानीयम सलिलम जलम, या होत्या अमरकोश पंक्ती. आता पुढचा बघा 7व्या श्लोकाचे प्रश्न. श्लोकात सप्तम्यंत पदानी चिनुत लिखत च, म्हणजे म्हटलंय 7व्या श्लोकांमधले आपल्याला सप्तमी विभक्तीची रूपं निवडायची आहेत आणि इथे लिहायची आहेत. मग मी लिहिली आहेत बघा. सप्तम्यंत पदानी स्वकीये, विग्रहे आणि प्राप्ते ही 3 रूपं आहेत. त्याच्यानंतर श्लोकात संख्यावाचकानी चिनुत लिखत च, म्हणजे आता संख्यावाचक जे विशेषण आलेली आहेत ती त्यांनी इथे निवडून लिहायला सांगितलेली आहेत. मग कोणती आहेत बघा. शतम, पंच आणि पंचाधिकम शतम, म्हणजे 100, 5 आणि 105. आता 8व्या श्लोकाचे प्रश्न बघा. संधी विग्रहम कुरुत, संधी विग्रह करायचा आहे. त्यांनी काय दिलंय. पाठकश्चैव, कशी होईल, कसं होईल संधी विग्रह. पाठकः अधिक च अधिक
एव पाठकश्चैव. त्याच्यानंतर चान्ये याचा विग्रह होईल च अधिक अन्ये. पुढे आहे व्यसनिनो ज्ञेयाः, याचं कसं होईल व्यसनिनः अधिक ज्ञेयाः. पुढे आहे क्रियावांस पंडितः, याचं विग्रह होईल क्रियावान अधिक सः अधिक पंडितः, क्रियावांस पंडितः. आता पुढे एकवाक्येन उत्तरत, त्यातलं पहिलं के व्यसनिनः उक्ताः, म्हणजे कोणाला व्यसनी म्हटलंय तर पठकः पाठकः शास्त्रवाचकाः च व्यसनिनः उक्ताः. कोणाकोणाला जे विद्यार्थी आहेत, जसं पाठक म्हणजे शिक्षक जे शिकवतात ते, आणि शास्त्रवाचक म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करणारे, यांना व्यसनी म्हटले. कारण की ते जे शिकतात किंवा वाचतात त्याचा ते आपल्या जीवनामध्ये वापर किंवा उपयोग करत नाहीत, म्हणून त्यांना व्यसनी म्हटले, कारण त्यांना पंडितही म्हणता येत नाही. पुढे बघा कः पंडितः उच्यते, कोणाला पंडित म्हणतात तर यः क्रियावान सह पंडितः उच्यते. तर जो क्रिया करतो म्हणजे जे शिकलेला आहे ते जो आचरणात आणतो, जो क्रिया करतो त्याला पंडित म्हटलं जातं. पुढे सुभाषितात समानार्थक शब्दम लिखत, म्हणजे आता त्यांनी काही आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि त्यासाठी सुभाषितामध्ये आलेले समानार्थी शब्द लिहायचे आहेत. त्यातलं पहिलं बघा वाचकः म्हणजेच पठकः, अध्यापकः म्हणजेच पाठकः, शास्त्रविदः म्हणजे शास्त्रवाचकाः, कार्यकर्ता म्हणजे क्रियावान, विद्वान म्हणजेच पंडितः आणि बोधव्याः म्हणजेच ज्ञेयाः. आता पुढे, आता हे सगळे प्रश्न झाले, फक्त माध्यम भाषा सगळ्यातले एक एक राहिलेला आहे, ते आता आपण बघूया. माध्यम भाषा उत्तरत पहिल्या श्लोकातला आहे बघा, हे विद्याधनम व्यये कृते कथम वर्धते, म्हणजे त्यांनी विचारलंय विद्यारूपी जे धन आहे हे खर्च केले तरीही कसे काय वाढते. तर आता याचं उत्तर बघूया आपण. विद्या हे असे धन आहे जे दिल्याने कमी न होता वाढतच जाते. विद्या दुसऱ्याला दिली तर स्मरणात अधिक टिकून राहते, नवीन सुचून त्यात भर पडते. उलट ती नुसती डोक्यात ठेवली तर काही दिवसांनी विसर पडून नष्ट होते. ज्ञान देताना एकतर आपले पक्के होते आणि देणाऱ्याला नवीन गोष्टी कळतात. अशा प्रकारे विद्यारूपी धन हे दिल्याने वाढतच जाते. या उलट संपत्ती दिल्याने किंवा खर्च केल्याने कमी होते. तसेच संपत्ती चोरली जाऊ शकते, राजा तिचे हरण करू शकतो, भावंडांमध्ये त्याची वाटणी होऊ शकते, त्याचे ओझे वाटू शकते. पण हा सरस्वती देवीचा ज्ञानाचा खजिना खर्च केल्यानंतरही वाढतच जाणारा आहे. म्हणूनच म्हटले आहे. आता हा श्लोक तुम्हाला आठवीत होता, त्याच्यामुळे जर तुमच्या पाठ असेल तर तुम्ही हा लिहू शकता. बघा श्लोक वाचते मी. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतु वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. म्हणजेच हे सरस्वती देवी, हा तुझा ज्ञानाचा खजिना खरोखरच अपूर्व आहे, जो खर्च केल्याने वाढत जातो आणि त्याचा संचय केल्याने तो नष्ट होतो. हा सुद्धा तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. खूप सुंदर श्लोक आहे. आता दुसऱ्या श्लोकातला बघा. लघुचेतसः उदारचेतसः जनाः कथम अभिज्ञातव्याः, म्हणजे म्हटले संकुचित मनोवृत्तीचे लोक आणि उदार मनोवृत्तीचे लोक हे कसे ओळखावे. तर बघा उत्तर. संकुचित मनोवृत्तीचे लोक आणि उदार मनोवृत्तीचे लोक कसे ओळखावे हे सांगताना म्हटले आहे. लघुचेतसः म्हणजे लघु म्हणजे लहान
आणि चेतस म्हणजे मन. तर संकुचित मनोवृत्तीचे लोक हा माझा, हा परका असा विचार करणारे असतात. असे लोक स्वतःपुरताच विचार करताना दिसतात. इतरांचा ते विचार करत नाहीत. इतरांसाठी ते काहीही करत नाहीत. याउलट उदारचेतसः म्हणजे ज्यांचे मन मोठे आहे किंवा जे उदार मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र वसुधैव कुटुंबकम म्हणजे पृथ्वी हेच त्यांचे कुटुंब असते. ते लोक हा माझा, हा त्याचा असा विचार करत नाहीत, तर संपूर्ण जग हेच त्यांचे कुटुंब असते. अशा प्रकारे त्यांच्या वागण्यावरून आपल्याला संकुचित व उदार मनोवृत्तीचे लोक ओळखू येतात. हा होता दुसरा प्रश्न. आता तिसऱ्या श्लोकातला बघा. परोपकारः नाम किम के परोपकारमग्नाः म्हणजेच परोपकार म्हणजे काय आणि कोण परोपकार करतात किंवा कोण परोपकार करण्यात मग्न असतात. आता बघा, परोपकार म्हणजे दुसऱ्यांवर केलेला उपकार किंवा दुसऱ्यांना केलेली मदत. झाडांना परोपकारासाठी फळे येतात. झाडांची फळे, फुले, पाने, सावलीसुद्धा दुसऱ्यांसाठीच असते. नद्यांचे पाणीही परोपकारासाठीच असते, कारण नद्यांचे पाणीही दुसऱ्यांच्याच उपयोगी पडते. गायीसुद्धा परोपकारासाठीच दूध देतात. झाडे स्वतःची फळे स्वतः खात नाहीत. नद्या स्वतःचे पाणी स्वतः पित नाहीत. गायीसुद्धा स्वतःचे दूध स्वतः पित नाहीत. म्हणजेच झाडे, नद्या आणि गायी या निस्वार्थपणे दुसऱ्यांना मदत करतात. जसे झाडे, नद्या, गायी या कायम परोपकार करत असतात, त्याचप्रमाणे आपल्या या शरीराचाही उपयोग दुसऱ्यांच्या मदतीसाठी झाला पाहिजे. आता पुढचं बघा. सत्संगतीही जीवने किम किम करोती म्हणजेच सत्संगतीमुळे किंवा सज्जनांच्या सहवासामुळे जीवनात काय काय होते. तर बघा, सत्संगती म्हणजेच सज्जनांच्या सहवासामुळे बुद्धीचा मंदपणा दूर होतो, म्हणजेच अज्ञान दूर होते. आपल्या वाणीत सत्यता येते, म्हणजेच आपण नेहमी खरे बोलू लागतो. सज्जनांच्या सहवासामुळे जगात आपला मान वाढतो, आपली प्रगती होते. तसेच सज्जनांच्या सहवासामुळे आपल्या हातून चांगल्याच गोष्टी घडत जातात. त्यामुळे पाप दूर होते. वाईट गोष्टींचा अवलंब आपण करत नाही. सगळ्या दिशांना आपली कीर्ती पसरते. मनही प्रसन्न होते. बाकीचे लोकही आपल्याला ओळखायला लागतात. म्हणूनच म्हटले आहे, सत्संगती माणसाचे कोणते हित करत नाही, तर सगळ्या हितकारकच गोष्टी सज्जनांच्या सहवासामुळे घडत जातात. पुढचा प्रश्न बघा. यत्र नार्यः पूज्यन्ते इति सूक्तिम श्लोकस्य आधारेण स्पष्टीकुरुत म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवताही रममाण होतात, ही जी उक्ती आहे ती श्लोकाच्या आधारे स्पष्ट करा. आता बघा, जिथे स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजेच जिथे त्यांना मान दिला जातो, त्यांचा आदर केला जातो, चांगली वागणूक दिली जाते, तिथे देवताही रममाण होतात. तिथे देवतांचाही वास असतो. पण या उलट जिथे स्त्रियांची पूजा केली जात नाही म्हणजेच त्यांना योग्य मान दिला जात नाही, आदर केला जात नाही, तिथे मात्र सगळीच कार्य निष्फळ होतात. स्त्रियांचे आपल्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे स्त्रियांना आपण योग्य तो मान आणि महत्त्व दिले पाहिजे. म्हणूनच म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आता बघा पुढचा प्रश्न. महताम उदारता श्लोके कथम वर्णिता म्हणजेच मोठ्या लोकांची उदारता ही श्लोकात कशी वर्णन केली आहे. तर बघा, उदारपणा आणि तोही श्रेष्ठ प्रतीचा कसा असतो हे सांगताना म्हटले आहे, जेव्हा तहानेने व्याकुळ होऊन चातक पक्षी ढगाकडे
3-4 पाण्याच्या थेंबांची याचना करतो, तेव्हा ढग फक्त 3-4 पाण्याचे थेंब देऊन तहानलेल्या चातकाची तहान भागवू शकला असता. पण तसे न करता ढग सर्व जगच पाण्याने भरून टाकतो. केवळ चातकाचीच नव्हे तर सर्व जगाची तहान भागवतो. म्हणूनच उदार मनोवृत्तीचे लोक कधीच संकुचित विचार करत नाहीत, तर सर्व जगाचे कल्याण कसे होईल याचा विचार करतात. मोठ्या लोकांच्या उदारतेचे वर्णन करणारा हा श्लोक आहे. आता पुढचं बघा. वयम पंचाधिकम शतम इति सुक्तिम स्पष्टीकुरुत. म्हणजे म्हटलंय आपण 105 जण एकत्र असू, ही जी सुक्ती आहे ती स्पष्ट करा. युधिष्ठिर आपल्या भावांना उपदेश करताना म्हणतो, जेव्हा आपापसात भांडण असेल किंवा युद्ध करायचे असेल तर ते 100 कौरव आणि त्यांच्याविरुद्ध आपण 5 पांडव असू. पण जेव्हा दुसऱ्या शत्रूबरोबर भांडण किंवा युद्ध करायचे असेल तर अशा वेळी आपण 5 पांडव आणि ते 100 कौरव असे 105 जण आपण एकत्र येऊन युद्ध करू. पुढचा प्रश्न बघा. पांडित्यम कस्मिन वर्तते यथार्थः पंडितः कः. म्हणजे म्हटले पांडित्य कोणामध्ये असते आणि खऱ्या अर्थाने पंडित कोण. तर बघा, जो शास्त्राचा सखोल अभ्यास करतो, एवढेच नव्हे तर अभ्यासामुळे मिळालेल्या ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करतो, त्याला पंडित असे म्हणावे. विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रांचा अभ्यास करणारे लोक हे वाचतात, शिकतात, पण अभ्यासलेल्या गोष्टींचा वापर ते दैनंदिन जीवनात करतच नाहीत. त्यामुळे त्यांना पंडित म्हणता येत नाही. या उलट जो वाचलेल्या, अभ्यासलेल्या गोष्टी कृतीतून करतो किंवा आचरणात आणतो, तोच खरा पंडित होय. तर बघा, अशा प्रकारे आज आपण सुक्तीसुधा याचा संपूर्ण भाषाभ्यास बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.